या क्षणाची मोठी बातमी आहे। प्रवरा साखर कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागलेली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर या ठिकाणची ही घटना आहे। पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्प हा आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील हा साखर कारखाना आहे। काही वेळापूर्वी भीषण आग या ठिकाणी लागली आहे। सुदैवाने या आगीत कुठली जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ही आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। गॅमन इंडिया या खासगी कंपनीच्या प्रकल्पाला आग लागली आहे। भर उन्हात आग लागल्याने ही आग भडकलेली आहे। सुदैवाने कामगार बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे आणि विविध ठिकाणाहून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेले आहे। आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय बनसोडे यांच्याकडून। संजय, आपण बघतोय भीषण आग ही दिसते, मात्र या आगीमागचं नेमकं कारण काय सांगितलं जातंय? भर दुपारच्या सुमारास ही आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ही आग लागल्याने कामगारांची आहे ती एकच धावपळ झाली। मात्र सुदैवाने वेळेतच सर्वजण बाहेर पडल्याने मोठी पुढची जी दुर्घटना आहे ती टळलेली आहे। मात्र ही आग जी आहे ती ऐन दुपारी लागल्याने भडकली आहे आणि विविध ठिकाणाहून अग्निशामक गाड्या ज्या आहेत त्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पद्मश्री विखे पाटील साखर कारखाना आहे जो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आधिपत्याखालील आहे आणि या कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला ही आग लागली आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।